विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। खरं तर इंग्रजी भाषा शिकताना आपल्याला मोठे मोठे शब्द नाही तर छोटे शब्द एक अक्षराचे दोन अक्षराचे सातत्याने गोंधळात टाकत असतात आणि ह्याच शब्दांचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप वापर होत असतो। यातील काही शब्द कसे वापरायचे हे आपण काही उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत। रिया, मला असं म्हणायचे की मांजरीने इथून त्या टेबलावर उडी मारली। The cat jumped onto the table. मांजर त्या टेबलावरून उडी मारून गेली। The cat jumped over the table. मांजर ऑलरेडी टेबलावर होती, तिथून तिने खाली उडी मारली। The cat jumped off the table. मांजरने टेबलाच्या खाली उडी मारली। The cat jumped under the table. मांजरने टेबलाच्या पाठीमागे उडी मारली। The cat jumped behind the table. मांजरने टेबलाच्या समोर उडी मारली। The cat jumped in front of the table. मांजरने टेबलाच्या शेजारी उडी मारली। The cat jumped beside the table. मांजर टेबल ओलांडून गेली। The cat jumped across the table. व्हेरी गुड। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपल्या वाक्यांमध्ये छोटे छोटे शब्द होते। वर, Onto, पाठीमागे, behind, समोर, in front of, शेजारी, beside, खाली, under, इथून खाली। off. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असे छोटे छोटे शब्द आहेत की त्यांचा आपण आपल्या दैनंदिन संवादामध्ये खूप वापर करतो आणि असे शब्द दैनंदिन आयुष्यामध्ये वापरणे खूप गरजेचे असतात। ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईक असा शब्द पाठवा।